तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि सर्वांनीच त्या करायचं सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क या भरतीसाठी 420 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांना हे PDF सध्या हा सुपर क्लास पाहून जर घेतले तर 199 मध्ये मिळत आहे आणि नंतर जर घेसाल तुम्ही तर ते तुम्हाला 250 रुपयात पडेल. तर आता तुम्ही जर इच्छुक विद्यार्थी असाल 8208685624 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्याने तर नक्कीच करायचं आहे. चला सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आणखी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या. एकदम फ्री असते. सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्याकडे जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया आणि एक लाईक तुमच्यातर्फे करून थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा असतो. सर्वात पहिला प्रश्न जो आहे कव्हर करूया. असा दिसून येतो की नोंदणी मुद्रांक शुल्क कायदा या व्यवहारासाठी बनवला आहे हे सांगायचं आहे. म्हणजे कोणत्या व्यवहारासाठी? नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. मालमत्ता, व्यवसाय, शिक्षण किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक किती? 1 योग्य आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क हा कायदा मालमत्ता यासाठी स्पेशली तयार केलेला आपल्या सर्वांना किंवा महत्त्वाचा ठरतो हे दिसून येतो. दाबाचे एकक खालीलपैकी कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. दिलेले पर्याय असे आहेत: पास्कल, ओडोमीटर, डेसिबल किंवा जूल. कोणाची विचारलेली आहे? दाबाचे. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. पास्कल हे दाबाचे एकक आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं. कव्हर करूया. तिसरा प्रश्न तर विचारलेला की भारतामध्ये प्रदूषित नद्यांची सर्वात जास्त जी संख्या आहे ती कोणत्या राज्यामध्ये आढळते ते सांगायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात जास्त प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात येतात? महाराष्ट्र, पंजाब, मिझोरम किंवा आंध्र प्रदेश. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित नद्यांची संख्या असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे. प्रश्न चौथा कव्हर करूया. रेशीम किड्याचा जो समावेश आहे पुढीलपैकी कोणत्या संघात होतो ते सांगायचं आहे. कोणाचा? रेशीम किडा जो असतो त्याचा समावेश विचारलेला. आर्थ्रोपोडा, मोलुस्का, उभयचर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच आर्थ्रोपोडा या संघामध्ये रेशीम किड्याचा जो समावेश आहे तो होत असतो. कव्हर करूया. पुढचा प्रश्न 5व्या प्रश्नात विचारलेले की वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. पहिला आपण जलाशय धरण पाहायचं आहे वरसगाव धरण या धरणाच्या. तर तानाजी आहे का, एसाजी आहे का, संभाजी किंवा वीरबाजी. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच वीरबाजी असे वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे हे आपल्याला दिसते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 6वा की ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळवणे हे कोणत्या पक्षाचे मुख्य ध्येय होते ते सांगायचं आहे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे. तर ऑप्शन्समध्ये आहे स्वराज्य पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, मजूर पक्ष किंवा शेतकरी. ऑप्शन्स क्रमांक 1 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत राहून स्वराज्य मिळवणे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न विचारलेला 7वा असा आहे. मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करणारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ज्यांना त्यांच्या निधनानंतर भारतरत्न देण्यात आलेला आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना जे आहे दिलेल्या पर्यायापैकी त्यांच्या निधनानंतर भारतरत्न देण्यात आलेला दिसतो. कव्हर करूया. प्रश्न 8वा की वायुकोश हा खालीलपैकी कोणत्या अवयवातील महत्त्वाचा घटक असतो ते विचारलेलं आहे. आपण असेही म्हणू शकतो की ते अवयव जे आहे संपूर्णपणे वायुकोशाने तयार झालेले असते. कोणते अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो की फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड किंवा धमनी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. फुफ्फुस हे अवयव संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले दिसते. कव्हर करूया. प्रश्न 9वा की चतुर्सूत्री हा जो कार्यक्रम आहे जनतेपुढे कोणत्या व्यक्तींनी मांडलेला होता. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा राजेंद्र प्रसाद. कोणता कार्यक्रम? चतुर्सूत्री हा. तर
या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. लोकमान्य टिळक यांनी चतुसूत्री कार्यक्रम हा जनतेपुढे मांडलेला होता. पाहूया प्रश्न 10वा. असा दिसून येतो की तिसऱ्या गोलमेज परिषदेला खालीलपैकी कोणाचे सदस्य हजर नव्हते? कोणाचे सदस्य नव्हते? ऑप्शनमध्ये दिलेले आहे राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा किंवा फॉरवर्ड ब्लॉक पक्ष. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो विचारलेले आहे तिसऱ्या, तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहे तिसऱ्या गोलमेज परिषदेला जे सदस्य होते ते हजर नव्हते हे लक्षात येते. कव्हर करूया 11वा प्रश्न. या ठिकाणी 2 प्राणी दिलेले आहेत. एक आहे बेडूक तसेच उंदीर. हा 2 प्राणी जो आहे, ह्या 2 जे प्राणी आहेत ते कोणत्या प्रकारात येतात ते सांगायचं आहे. बेडूक तसेच उंदीर. तर या ठिकाणी गोलीय सममित, आर्य सममित, द्विपार्श्व सममित किंवा वरीलपैकी नाही. तर बेडूक तसेच उंदीर हे दोन्हीही प्राणी जे आहे द्विपार्श्व सममित या प्रकारात मोडतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया 12वा प्रश्न. दिसून येतो असा की कोणते जीवनसत्व जखम बरे करण्यास मदत करते? आपण कव्हर केलेलाच प्रश्न आहे. कोणते जीवनसत्व आहे ते जे की जखम बरे करते, मदत करते? जीवनसत्व सी, जीवनसत्व ए, जीवनसत्व डी किंवा ई? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच जीवनसत्व सी हे जे आहे काय जखम बरे करण्यासाठी हे मदत करणारे दिसून येते. 13वा प्रश्न कव्हर करूया. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? अणुभट्टीमध्ये निऑन, कोळसा, युरेनियम किंवा हेलियम? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. युरेनियमचा जो वापर आहे प्रामुख्याने अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून केला जात असतो. कव्हर करूया 14वा प्रश्न. तर व्हिनेगरमध्ये कोणते ॲसिड असते ते सांगायचं आहे. व्हिनेगरमध्ये कोणते ॲसिड असते? लॅक्टिक ॲसिड, फॉलिक, ॲसिटिक किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. ॲसिटिक ॲसिड व्हिनेगरमध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 15वा जो की आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे? तो जिल्हा कोणता आहे लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असणारा? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मुंबई किंवा मुंबई उपनगर, पुणे किंवा ठाणे. तर सर्वात जास्त असणारा कोणता आहे? मुंबई उपनगर हा जिल्हा सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे. किती आहे? तर या ठिकाणी 20,980 प्रति चौरस किलोमीटरमध्ये 20,980 लोक जे आहे या जिल्ह्यामध्ये राहतात. त्याच्यानंतर कोणता येतो? तर या ठिकाणी मुंबई शहर हा जिल्हा येतो. या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो किती प्रति चौरस किलोमीटरमध्ये राहतात? तर या ठिकाणी 19,652 एवढे लोक जे आहे या ठिकाणी मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटरमध्ये आढळतात हे लक्षात येते. विचारलेला प्रश्न 16वा की श्रावणी परीक्षेसाठी जाईल काळ ओळखायचा आहे. कोणता काळ आहे? श्रावणी परीक्षेसाठी जाईल कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे का? भूतकाळ, भविष्यकाळ किंवा या ठिकाणी वरील नाही? तर परीक्षेसाठी जाईल म्हणजेच हे घडणारी नाही म्हणजे घडणारी आहे तर काय होईल? ऑप्शन्स क्रमांक 3 भविष्यकाळ हा या प्रकारामध्ये हे वाक्य येते. परीक्षेसाठी म्हणजे श्रावणी परीक्षेसाठी जाईल. तर प्रश्न 17वा असा आहे की चंद्र पृथ्वी प्रदर्शनाला घालण्याचा जो मार्ग आहे तो कशा प्रकारचा आहे? चंद्र पृथ्वी प्रदर्शनाचा मार्ग म्हणजे चक्कर घालण्याचा आपण जर पाहिलं तर लंबवर्तुळाकार, गोल, त्रिकोणी किंवा या ठिकाणी गोलाकार? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे 1 लंबवर्तुळाकार असा जो आहे चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा जो मार्ग आहे तो आपल्या सर्वांना लक्षात येतो. प्रश्न 18वा की भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात? अणुविज्ञानाचे जनक सोपा प्रश्न आहे. होमी बाबाला म्हणतात का? अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस मनरो किंवा निकोला टेस्ला? तर या ठिकाणी आपल्या भारताच्या विचारलेला आहे तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. होमी बाबा यांना जे आहे भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे संबोधले जात असते हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे 19वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? मिठागरे म्हणजे काय तुमच्या मनात प्रश्न आला असेल. मिठागरे मीठ तयार करण्याचे एक साचे असतात. त्याच्यामध्ये मीठ तयार होत असते. तर रत्नागिरी, रायगड, ठाणे किंवा वरीलपैकी सर्व? तर मिठागरे कोणत्या? तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक वेळेस कन्फर्म करूया आपण उत्तर. मिठागरे विचारलेली आहे तर या ठिकाणी चला ओके आहे.
म्हणजेच रायगड या जिल्ह्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो मिठागरे आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 20वा कोर करूया, जो की आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आढळते. सोपा प्रश्न आहे. खनिज तेल कोणत्या ठिकाणी आढळते, तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे अंकलेश्वर, दिग्बोई, बॉम्बे हाय किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बॉम्बे हाय या ठिकाणी काय आढळते, खनिज तेल आढळते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. करूया प्रश्न 21वा. असा प्रश्न दिसून येतो की भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोण करू शकते किंवा कोण करते. संविधानाने कोणाला अधिकार दिलेला आहे, तर राष्ट्रपती, संसद, राज्यपाल किंवा पंतप्रधान. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 2 योग्य आहे. संसद जी आहे संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते किंवा करते आपण म्हटलं तरी हे चालते. 22वा प्रश्न की HDFC बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, ते कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. HDFC बँकेचे मुख्यालय दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा बेंगलोर. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई या शहरामध्ये HDFC बँकेचे मुख्यालय असलेले दिसते. कव्हर करूया. तर 23वा प्रश्न, सोडियम क्लोराईड हे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव आहे. सोपा प्रश्न आहे. सोडियम क्लोराईड मिठाचे आहे का, बर्फाचे, पाण्याचे किंवा वरीलपैकी सर्व. तर सोडियम क्लोराईड तर कशाचे, मिठाचे एक रासायनिक नाव आहे, हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा की आधुनिक आवर्त सारणी कोणत्या व्यक्तींनी मांडली आहे ते सांगायचं आहे. आधुनिक आवर्ती सारणी जॉन डाल्टन, दुबेरियन, हेनरी मोस्ली किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. हेनरी मोस्ली यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडलेली दिसते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 25वा की तांबे आणि कथील यांच्या संमिश्रणापासून पुढीलपैकी काय तयार केले जाते किंवा होते ते सांगायचं आहे. 2 वस्तूच्या मिश्रणापासून आहे. एक आहे तांबे, दुसरे आहे कथील. तर पितळ, काश्य, स्टेनलेस किंवा या ठिकाणी लोह. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी आपल्या समोर योग्य आहे 2, म्हणजेच तांबे, कथील यांच्या संमिश्रणापासून काश्य तयार होते हे लक्षात येते. 26वा प्रश्न की गौतम बुद्धांनी आपल्या वयाच्या कितव्या वर्षी ग्रहत्याग केलेला होता. म्हणजेच काय, घर सोडून गेलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे. कितव्या वर्षी वयाच्या त्यांच्या, 30व्या, 25व्या, 35व्या किंवा 29व्या. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच भगवान बुद्धांनी जे आहे वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न या ठिकाणी 27वा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारलेलं की एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे. अणुविद्युत केंद्र स्पेशली विचारलेले, तर 1, 2, 3 किंवा 4. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2. म्हणजेच काय, अणुविज्ञान केंद्र जे आहे महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. त्याच्यापैकी कोणतं आहे या ठिकाणी, एक आहे तारापूर आणि दुसरा आहे या ठिकाणी जैतापूर. तारापूर, जैतापूर. आता तारापूर जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो, हे कोणत्या जिल्ह्यात येतो, पालघर. जैतापूर कोणत्या येतो, रायगड. या 2 जिल्ह्यामध्ये हे अणुविद्युत प्रकल्प स्थित असलेले लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 28वा. विचारलेलं की नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे, जे की नैसर्गिक वायूवर आधारित आहे. तारापूर आहे का, उरण आहे का, तुर्भे आहे का, चोला आहे. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. उरण हे औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित असलेले आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया प्रश्न 29वा. तर वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा या ठिकाणी दिलेला अमरावती आहे, नाशिक आहे, पुणे किंवा रायगड. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 4 रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला या ठिकाणी गणपती आपल्या सर्वांना स्थित आहे, हे लक्षात येते. कव्हर करूया 30वा प्रश्न. ऑगस्ट क्रांती या नावाने कोणत्या आंदोलनाला ओळखले जात असते. ऑगस्ट क्रांती, सविनय कायदेभंग, राष्ट्रव्यापी, बारडोली सत्याग्रह किंवा वंगभंग आंदोलन किंवा चळवळ. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती या नावाने ओळखले जात असते. आता विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांसाठी आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे, जे ही नोंदणी व मुद्रांक शुल्क एक्झामची तयारी करत आहेत. फॉर्म भरलेला आहे. 420 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे, जे की सध्या 199 मध्ये मिळत आहे. जर हा सोपा क्लास पाहून घेतला तरच. त्याच्यानंतर 250 रुपये लागतील. 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही, व्हॉट्सअप करायचा आहे.
नक्कीच करायचा आहे, जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा सबस्क्राईब कराल तर त्या आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अशीच स्पेशल अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन आपल्या स्मार्टफोनवर सर्वप्रथम मिळून जाईल. तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.